नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर्वजण एकत्रित आलेला आहात. अनेकांच्या हृदयामध्ये त्यांच्याविषयीच्या ज्या आठवणी आहेत, एक मोठा दीर्घ प्रवास आहे. अनेक संस्थांना मार्गदर्शन लाभलेलं आहे. पुरंदरच्या जडणघडणीमध्ये त्यांचं एक मोठं योगदान आहे. आणि आता हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व जेव्हा आपच्यातून निघून जातं तेव्हा फार एक मोठी पोकळी निर्माण होते. आणि अशा मनातील सर्व भावना, त्यांच्याविषयी असणारा आदर, सन्मान, त्यांनी केलेलं कार्य, या सगळ्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. भाऊचा सर्वांनाच परिचित असणारं हे व्यक्तिमत्व, शेवटच्या श्वासापर्यंत समाजकार्यामध्ये कुठे ना कुठे त्यांचं असणारं योगदान आणि पुरंदरच्या जडणघडणीमधले एक प्रमुख साक्षीदार ज्यांना आपण म्हणू शकतो. कन्हैया मित्रमंडळाच्या स्थापनेपासून मुलाचा त्यांचा वाटा होता. संस्थापकीय स्वर्गीय सहकाररत्न चंदू काका जगताप यांच्या विविध संस्थांमध्ये विविध पदभूषवत या पुरंदरच्या जडणघडणीमध्ये त्यांनी एक मुलाचं योगदान दिलं. मग ते पुरंदर नागरिकचे संचालक म्हणून, उपाध्यक्ष म्हणून कार्य करणं असेल, सासवड नगर परिषदेचे त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यासोबतच नीरा मार्केट कमिटीचे संचालक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. त्यासोबतच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते उपाध्यक्ष देखील होते. अशा विविध संस्थांचा कार्यभार सांभाळत असताना एक व्यक्ती विविध क्षेत्रामध्ये केवळ आपण आपल्या परिवारापुरतं नाही आहे, तर एक समाजाचं देणंच कर्तव्य बनतं. आणि म्हणून आजच्या या संजय भाऊंना खरं तर आपण श्रद्धांजली अर्पण करत असताना अतिशय अनेक आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा देणार आहोत. काही जुनी मंडळी या ठिकाणी आहेत ज्यांनी भाऊंसोबत काम केलं आणि भाऊंच्या अनेक आठवणींना कदाचित आपण या ठिकाणी शब्दबद्ध देखील करणार आहात. तेव्हा नामूल्य कोणाचाही करणं योग्य राहणार नाही आहे. यानंतर आपण सर्वप्रथम ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत, मी विनंती करेल सर्वांना की आपण 2 मिनिटं जागेवरती स्तब्ध उभा राहून त्यांना श्रद्धांजली अर्पित करूया आणि त्यानंतर आपण आपल्या भावनांना व्यक्त करूया. ओम शांती. आता भाऊंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खुलं व्यासपीठ आहे. आपण येऊन या ठिकाणी भाऊंच्या आठवणींना उजाळा देऊ शकता. आदरणीय स्वर्गीय आमचे स्मृतिस्थान चंद्रकाका जगताप यांना प्रथम अभिवादन देतो. काय बोलावं, काय सांगावं हे कळत नाही. मी आणि संजय जांगे आणि सख्खे भाऊ, मला खरं वाटत नाही, हे काकांना खरं वाटायचं. ज्यावेळेला काकांनी चौकामध्ये कन्हैया मित्रमंडळाची स्थापना केली त्यावेळेला सिद्धिविनायक सायकल मार्टमध्ये आमचं ऑफिस असायचं. काका सायकलचं दुकानात येऊन थांबायचे. मला म्हणजे जा भावाला बोलव. मी भावाला बोलायचो. पेरवांना शिटोळे आणि राजेंद्र बोराटे, आम्ही काकाचे 3 कार्यकर्ते. काकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं. काकांनी आमच्यावर जे संस्कार केले आणि काकांनी आम्हाला जे शिकवलं त्याची शिदोरी आम्ही कायम बरोबर ठेवलेली आहे. काकांनी सांगितलं परपंच कसा नेटका करावा, पैसे कसे कमवावेत आणि ते कसे जपावेत, हे काकांनी आम्हाला शिकवलं. आणि काकांच्यामुळं आज आम्ही इथे उभा आहोत. आणि काकांनी जायंद्र कुटुंबावर जे उपकार केले, आमच्यावर जे उपकार केले ते ऋण आम्ही कधी विसरू शकत नाही. आणि ज्या वेळेला निवडणूक असतात, शंकरराव भाऊंची निवडणूक होती, शंकरराव भाऊ लोकसभेला उभे राहिले. निवडणुकीची सही जबाबदारी काकाने आमच्याकडे दिली. ते बघा ते काय असेल ते पोरांनो. आणि काकांच्या नेतृत्वाखाली शंकरराव बाजीराव पाटील त्यावेळेला खासदार झाले लोकसभेला. नंतर त्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक मोरे उभे राहिले. त्यावेळेला काकाने आमच्याकडे जबाबदारी दिली, तुम्ही पोरांनो निवडणूक बघा.
म्हणजे काकांनी आम्हाला हिऱ्यासारखं जपलं आणि जेवढं प्रेम दिलं. मार्केट कमिटीला संजय जगतापानं आम्हाला उभं केलं त्यांनी, संजय जयंतांना तिथे निवडणुकीत उभं राहिलं, निघून आलं. नंतर नगरपालिकेला उभं केलं आमच्या वार्डमध्ये आणि त्यावेळेला 250 मतदान होतं. 240 मतं आम्हाला संजय जयंत पडली आणि चांगल्या मतानं निवडून आले आणि नगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले. ही सगळी टीम आमच्या काकांची होती. काकांनी सांगायचं आणि आम्ही करायचं असं ते त्यांचे कुटुंब जगताप कुटुंबाने आम्ही एकत्र राहिलो. त्यांनी आमच्यावर जे प्रेम केलं त्या प्रेमाचे आम्ही साक्षीदार आहोत. धन्यवाद. जय हिंद. यानंतर अजून सहकारी जुने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन की आपण येऊन आपल्या भावना व्यक्त करू शकतो. उपस्थित बंधूंनी बघितले त्या स्वच्छतेच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी प्रथमतः आमचे गुरु आणि मार्गदर्शक कैलासवासी सहकार चंद्रकांत जगताप, त्याचप्रमाणे त्यांचे खंडे समर्थक संजय शेठ जाळवे उपक्रम त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी आपले काही त्यांच्याबरोबर जे क्षण दिले. कारण मी जवळजवळ 88-89 साली त्यांच्याबरोबर काम करीत असताना संजय जाळवे खंडे समर्थक जर असतील तर काकांना प्रत्येक वेळी त्यांनी साथ दिलेली आहे. आणि विशेषतः भाऊचा स्वभाव जर मला एक उदाहरण सांगायचं झालं तर भाऊ काही गोष्टी असतील त्या स्पष्ट बोलत होते आणि जरी बरोबर असेल चुकीचं असेल नंतर काका ठरवत होते. परंतु जी वस्तुस्थिती तिथं चाललेली, कारण कसं होतं की सासवडची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेत कन्हैया चौकात जी काकांनी किंवा संजय जाळेंद्रांनी जी स्थापना केली त्यावेळेस केरोबा सुतोळे वगैरे सर्व सहकारी होते. आम्ही बहुतेक दाभोळेंनी आता सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व साक्षीदार आहे. कारण मी 28 वर्षांपासून ज्यावेळेस काकांच्याबरोबर काम करीत असताना संजय शेठ प्रत्येक वेळेस सावलीसारखे काकांच्या बरोबर उभे राहायचे. व्यावसायिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, कुठलं समाजकारण कुठल्या गोष्टी असेल तर त्यांच्याकडे जो माहिती असेल ती काकांना डिटेल्स आणि जो देत असेल. जरी एखादी गोष्ट तात्विक मतभेद असेल तरी ते काकांच्या समोर स्पष्ट मांडत होते. असा जो त्याप्रमाणे त्यांचं मार्गदर्शन असायचं. कारण आम्ही ज्यावेळेस काकांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आमची जी जडणघडण झाली, विशेषतः संजय जगताप संजय जाळेंद्रे जरी व्यावसायिक किंवा व्यापाऱ्यांच्या त्या ठिकाणी त्यांची सर्वांची अटॅचमेंट होती. आज या ठिकाणी संजय चव्हाण उपस्थित आहेत. त्यांना माहीत आहे की हे जर दोन नसतील संजय चव्हाण किंवा संजय जाळेंद्रे तर त्या बाजारपेठेत तशी काय त्या ठिकाणची परिस्थिती आपल्या लक्षात येईल की खरं वस्तूची सर्वांना बरोबर घेऊन त्यासाठी काकांची जी संकल्पना आहे ही संकल्पना रुजवण्याचं काम खरं संजय जाळेंद्रांनी केलं. कारण ते खंदे समर्थक होते. कारण त्या बाजारपेठेत छोटे मोठे व्यावसायिक असतील, किराणा दुकानदार असतील किंवा छोटे मोठे आपले सुशिक्षित बेरोजगार असतील यांच्यासाठी व्यावसायिकच्या दृष्टीने आर्थिक मदत कशी करता येईल. ज्यावेळेस काकांची ही संकल्पना मांडली त्यावेळेस संजय जाळेंद्रे आर्थिक व्यवहारात अत्यंत सक्षम असणारे माणूस आणि त्याप्रमाणे त्यांनी उभं करण्याचं जे फार मोठं काम केलं. म्हणून पुरंदर नागरी संस्था 1988 साली ज्यावेळेस दसऱ्याच्या मुहूर्तावर स्थापन झाली त्यावेळेस सासवडच्या बाजारपेठेत मला तरी आठवते, कारण मी डेप्युटेशनवर मॅनेजर म्हणून काम करत असताना संजय जाळेंद्रे उपाध्यक्ष होते, काका संस्थापक अध्यक्ष होते आणि जे सल्लागार कमिटी होती ती सर्व बाजारपेठेतली होती. हेद्रे असतील, त्याप्रमाणे खडे डॉक्टर असतील किंवा आपले तांबे डॉक्टर असतील, हे सर्व लोकांच्या बरोबर काम करत असताना खरं सासवड शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना खरं जर उदयाला किंवा विकासाला जर हातभार लावला असेल तर त्यांच्या ज्या सल्ल्यानुसार काकांची संकल्पना प्रत्यक्षात रुजवण्याचं काम संजय जाळेंद्रेच्या माध्यमातून केले. त्यानंतर 1988 नंतर ज्यावेळेस आपल्या शिवाय शिक्षण संस्थेची स्थापना होत असताना किंवा शिवाय शिक्षण संस्था उभी करत असताना प्रथम काकांची जी लक्ष होतं ते दुर्लक्षित भाग जे डोंगर एरियात किंवा काळदरीसारख्या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची खरंच संधी मिळावी, कारण ते शिक्षणापासून जे वंचित होते यासाठी त्यावेळेस 1988-89 साली त्यांनी एक सोडत काढली होती. त्यावेळेस आम्ही कलेक्टर साहेबांची परमिशन घेऊन आपल्या कुंजीरवाड्यामध्ये सोडत काढली आणि सर आपल्याला सांगावंसं वाटतं की त्यावेळेस जवळजवळ 9 लाख रुपयाचं कलेक्शन झालं होतं आणि त्या कलेक्शनच्या माध्यमातून असं सर्वांचा निधी उभारून त्यावेळेस त्या संस्थेची आणि त्या विद्यालयाची स्थापना काकांनी अत्यंत कष्टातून केली आणि त्यासाठी संजय जाळेंद्रेचं फार मोठं सहकार्य होतं. आणि म्हणूनच या संस्था जेव्हा उभे राहत असताना ज्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काकांचे कार्यकर्ते इतके प्रामाणिक आणि हे होते
की काकांनी फक्त आदेश दिला की ते आम्ही काम करत असतो आणि फक्त काकांना एकच निरोप द्यायचं, काका ते काम झालेलं आहे. आणि त्यामुळं काकांना एवढं समाधान वाटायचं की आपले जे कार्यकर्ते आणि त्या कार्यक्रमाने तळमळीने प्रामाणिकपणे जे काम करत होते त्यातले हे कार्यकर्ते होते. म्हणून या संस्था उभं राहत असताना कार्यकर्त्याच्या माध्यमातून ज्यांची संकल्पना रुजवत असताना बरं त्या काकांच्या माध्यमातून या सर्व संस्था उभ्या राहिल्या असतील तरी ह्या सर्व कार्यकर्त्यांचं निश्चितच त्यात थोडंफार योगदान आहे. आणि म्हणून चांगल्या प्रकारचं ही समाजकारण करत असताना जी घडवण्याचं काम काकांच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या सहकार्यातून झालं. आणि आज या संजय जाळींबद्दल जर सांगायचं झालं तर ते प्रत्येक वेळेस ते काकांना म्हणायचे, काका हा व्यावसायिक याला आपल्याला मदत करायला पाहिजे. त्यांची सगळी पिशी तयार झाल्यानंतर काही वेळेस प्रशासकीय कामात मला पण अडचण यायची, परंतु जर हे झालं तर त्या लोकांना मदत कशी करता येईल ही संजय जाळींद्रे यांनी काकांची भावना असती होती आणि त्याप्रमाणे आपलं ती घडवत असताना. म्हणून मला शिवाय शिक्षणबद्दल सांगायचं झालं, पुरंदर नागरीसारख्या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना त्या ठिकाणी आलो उडवणे उपस्थित आहे. अनिलला माहिती आहे, कारण अनिल अत्यंत हुशार होता. फक्त अनिलला जर कुठली माहिती असेल तर ते परफेक्ट काकांना तोंडी देत होता, कारण कॉम्प्युटरची सुद्धा गरज नव्हती. आणि या ठिकाणी जे खरं उपस्थित आले ते आमचे मिस जाधव सर सचिव होते, मी मॅनेजर होतो आणि काका अध्यक्ष होते. आणि या टीममध्ये काम करत असताना जाळींद्रेचं अत्यंत मोठं चांगलं योगदान होतं, कारण प्रत्येक वेळेस दोन्ही बाजूला समजून घ्यायचं किंवा काय अडचणी असेल ते काकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जाळींद्रेच्या माध्यमातून होत असं. जाळींद्रे काही गोष्टी स्पष्ट बोलत होते, कारण सर कसं असतं काही गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही जर सांगितल्या आणि त्या स्पष्ट गोष्टी, कारण कसं आहे कुणाची सुखासाठी तात्पुरत्या समाधानासाठी चुकीची गोष्ट जर तुमच्या कानावर घालून काहीतरी वेगळं होण्यापेक्षा प्रत्यक्ष घडवण्याचं काम, म्हणून तर एवढं चांगल्या प्रकारच्या या संस्था पतसंस्था असतील, बँका असतील किंवा संस्था उभ्या राहिल्या. आज एक ठिकाणी बापूसाहेब पण आहेत. बापूसाहेब, मला एकच सांगा वाटतं तुमचं ज्यावेळेस मार्गदर्शन होतं, कारण तुमच्यासारखे अत्यंत IAS ऑफिसर ज्यावेळेस आमच्यासारख्यांना मार्गदर्शन करत असतात त्यावेळेस या संस्था घडत असतात. आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात, बरेचशा बरोबर कदाचित यातले 2-4 लोकच माझ्याबरोबर काम करत असताना मी जवळ 88 पासून ज्यावेळेस या संस्थेत किंवा हे काम करत होतं. जाधव सरांना माझा सर्व इतिहास माहिती, जाधव सरांचे आमचे क्लासेस व्हायचे साहेब. तर जाधव सर एक स्पष्ट ती माणूस आहे आणि चांगलं घडवण्यासाठी खरं या लोकांनी काम केलं आहे. थोडं जर एखाद्या वेळेस वाईट वाटलं तर समजून घेतलं ना तरी तो आपल्या लक्षात येईल की चांगल्यासाठी ज्यावेळेस एखादा माणूस बोलतो तर त्यात काही गोष्टी समाविष्ट असतात. प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले, म्हणून या सर्व कार्यकर्त्यांनी नगरपालिकेतसुद्धा पाहून चांगलं काम केलं. कारण प्रतिकूल परिस्थितीत काकांनी ज्यावेळेस घडवत असताना असे सर्व कार्यकर्ते जे गोळा केले त्यावेळेस कार्यकर्त्याचा संच निर्माण करून या विकासाची वाटचाल केली आणि ते मार्गदर्शन काकांच्या माध्यमातून या कार्यकर्त्याच्या मार्फत या संस्थेला मिळालं. निश्चितच मला आज त्यांच्याबद्दल दुःख आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस जन्मलेला माणूस मृत्यू त्याचा होणारच आहे. कारण या चराचर संस्थेमध्ये सजीव सृष्टी नष्टच होत असते आणि म्हणून जीवराजांनी ते जाणण्याने कदाचित माझ्यापेक्षा ते 4-5 वर्षांनी लहान होते. त्यांचे मोठे बंधूंनी कॉलेजला एकत्र होते सुनील, परंतु नंतर काय झालं कालांतराने सुनीलचा माझा पण संपर्क कमी झाला. भाऊचा नेहमी संपर्क होता आणि त्या चौकात गेल्यानंतर कन्हैया चौकात गेल्यानंतर भाऊला जर पाहिलं नाही तो चौक सुना वाटायचा. कारण ज्यावेळेस कधी जर काका त्या चौकात गेले आणि भेटले तर संजय जाळींद्रे हा तिथं हजरच असतात. म्हणून अशा या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी खरं या संस्थेच्या राजकारणापेक्षा समाजकारण करत असताना अत्यंत मोठे योगदान दिलेले आहे. म्हणून या शोकसभेनिमित्त मी एवढंच सांगू शकतो की ज्या जाणलेल्या आठवणीचा उजाळा आणि इथून आपल्या स्मरणात राहाव्या म्हणून आपण सर्वांनी त्यांचे ज्या दिलेला आदर्श ही त्यांना खरंच श्रद्धांजली होईल. आणि या शोकसभेच्या निमित्त मी जे 2 शब्द बोललो तर ओम शांती धन्यवाद. कैलासवासी संजयजी जाळींद्रे यांचा आज दशक्रम संपन्न झाला आणि आपण शोकसभेच्या निमित्ताने एकत्र आहोत. संजयजी जाळींद्रे जाण्याचं वय नाही, परंतु अकाली गेले आणि खऱ्या अर्थानं माझं मन हे भूतकाळात जवळजवळ 1971-72चा ते वर्ष मला आठवतं. आम्ही कॉलेजला होतो, वाघळे कॉलेजमध्ये, आणि त्यानंतर आम्ही लक्ष्मीबाई बोरोके वसतिगृहामध्ये तिथे राहायला आलो. आणि त्यावेळेस तिथं शेजारी असणारा संजय जाळींद्रे
आणि त्याचा भाऊ राजू जाधव, हे दोघं एकत्र तिथं आमच्या तिथं हॉस्टेलला यायचे. आणि काय तेव्हाच काही ओळख नसायची, परंतु लहान हाफचड्डीमध्ये असणारे हे दोघं युवक सातत्यानं आमच्याबरोबर असायचे, एकत्र खेळायचो. परंतु त्यावेळेस काही वाटलं नाही की 1972 आला, नंतर 80चा काळ आला आणि त्यानंतर संजय जायंदे परत एकदा पुढे आले. सातत्यानं या नगरीचे शिल्पकार आणि काँग्रेस पक्षाचे आमचे मार्गदर्शक कैलासवासी काकांच्याबरोबर सातत्याने ते सावलीसारखे उभे असायचे. जायंद्रे हे नगरपालिकेचे नगरसेवक झाले, मार्केट कमिटीचे संचालक झाले, संत सोपान काका सहकारी बँकेचे डायरेक्टर बोर्डवर आले. आणि सातत्यानं काकांना मदत करण्याची भावना या कार्यकर्त्यांमध्ये होती. पण सर्वात महत्त्वाचं काय असेल की त्यांनी संचालकपद भूषवलं आणि विविध संस्थांमध्ये काम केलं. परंतु खऱ्या अर्थानं मला लक्षात राहिले ते फक्त काँग्रेस पक्षाचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते, ही ओळख कधी मी विसरणार नाही. आदरणीय संजयजी जगताप हे आमदार झाले, त्याच्याही पूर्वीचे सातत्यानं काँग्रेस पक्ष कशा पद्धतीनं आपण हारतो, काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं जावं लागेल, ही सातत्याने सांगण्याची भूमिका ही जायंद्रे भाऊंनी केली. आदरणीय संजयजी आमदार झाले, त्यानंतर 2-2.5 वर्ष कोरोनाचा काळ गेला आणि जानेवारी महिना उजाडल्यानंतर एक दिवशी मला अचानक फोन आला की अध्यक्ष काय चाललंय. म्हणजे काय नाही भाऊ, चालू आहे सगळं. नाही पण एकंदर तुमच्या त्या पक्षाचं चाललंय काय. म्हणजे भाऊ असं का म्हणतात, तुमच्या का म्हणतात. नाही म्हणजे आपल्याला थोडंसं बोललं पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे, बसलं पाहिजे. काय काय चुका आहेत ते मला वाटतं त्या मी बोलून दाखवणार आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये खूप दिवस गेले आणि भाऊंचं आणि माझं हे फोनवर बोलणं व्हायचं. परंतु त्यांनी परत एकदा आठवण घेतली, अण्णा तुम्ही आला नाही. हो म्हटलं आलो नाही, सकाळचं तर मला जमलं नाही यायला, पण निश्चित येऊन जातो. परंतु येता येता ती वेळ काही आली नाही. अर्थात ती चूक माझीच आहे, कारण मला त्यांनी त्या संदर्भात बोलवलं होतं की काही गोष्टी बोलायच्या आहेत, काही गोष्टी सांगायच्या आहेत, काही गोष्टी आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे. कारण पक्ष आपला आहे आणि पक्षाचा सैनिक म्हणून हे तुम्ही आपण हे केलं पाहिजे. आमदार साहेब त्या पद्धतीनं करतील, परंतु खऱ्या अर्थानं पायाची भूमिका ही तुम्हा आम्हाला सांभाळायची. आणि हे सातत्यानं एक मला शल्य त्या निमित्त राहिलं. आज सुद्धा माझ्या गावामध्ये की आमचा नातेतल्या संबंधातला एक दशक्रिया होता, त्यामुळं मलाही येता आलं नाही. परंतु भाऊंचं एक काँग्रेस पक्षाचा शिलेदार म्हणून सातत्यानं आम्हाला त्याची उणीव भासेल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि एक आकारी त्यांनाच वयाने खूप लहान होती, परंतु त्या लहान वयामध्ये सुद्धा त्यांना जावं लागलं. आणि काका गेले, कन्हैया मित्रमंडळातले, नंतर केरुभाऊ शितोळे गेले. आम्ही त्याच चौकात राहायचो, त्यामुळे आमचा संबंध तिथे यायचा, परंतु सभासद कधी होता आलं नाही. परंतु सातत्यानं तिथला उद्घोष त्या चौकामध्ये असायची. आणि त्यानंतर आज जायंद्रे भाऊ गेले, तशा अर्थानं कन्हैया खूप आता पोरका झाला असं वाटतं. परंतु खऱ्या अर्थानं नंतर येणारी पिढी, युवक पिढी यांनी त्याचं आता सारथ्य करायचं आहे. आणि काका असतील, केरुभाऊ असतील, भाऊ असतील, त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला आठवण करून द्यायची असेल, एक चांगलं काम या मंडळाच्या मार्फत आपण करणं गरजेचं आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. मी पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या वतीनं, माझ्या वैयक्तिक परिवाराच्या वतीनं आदरणीय भाऊंना आदरांजली व्यक्त करतो आणि तिथे थांबतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपण तुमच्या सर्वांचे सहकारी संजय भाऊ जायंद्रे यांच्या सोबतीच्या निमित्ताने सर्वांना मी अभिवादन करतो. आणि विशेष करून
आदरणीय कैलासवासी चंद्रकाका जगताप, आमचे सहकारी संजय भाऊ जाधव यांना सुद्धा अभिवादन करून संजय भाऊच्या बाबतीत माझे जे काय अनुभव आले ते मी थोडक्यात सांगतो. कारण अंत्यविधीच्या वेळेस मी बोललो, आज दशक्रियेच्या विधीच्या वेळेस सुद्धा बोललो आणि आता तिसरी वेळ बोलायची. पण किती जरी बोललं तरी ते थोडंच आहे. कारण हा सर्वव्यापी कार्यकर्ता आणि पक्षाशी निष्ठा असणारा कार्यकर्ता, त्याचबरोबर इतर पक्षाशी सुद्धा प्रेम असणारा कार्यकर्ता, एक बाजारपेठेमध्ये राजेंद्र आयल डेपो या नावाने ज्यांची फर्म होती त्या फर्मच्या मालकाचा हा मुलगा. जशी आमची बाजारपेठेमध्ये सर्वांची एकदम मैत्री, म्हणजे आमच्या वडिलांची, त्यांच्या वडिलांची, हे सर्व एकत्र असणारे हे व्यक्तिमत्व बाजारपेठेमध्ये त्या काळी संपूर्ण तालुक्याचं राजकारण ह्या बाजारपेठेमध्ये चालायचं. त्यांच्या घरामध्ये नगराध्यक्षपद भूषवलेले त्यांचे चुलते होते भविष्यात जाणले. त्यांचा हा पुतण्या भालचंद्र आप्पा यांचा हा मुलगा अतिशय पहिल्यापासून एक चांगला खेळाडू, चांगला होतकरू आणि चांगल्या पद्धतीचा मित्र आज आम्ही गमावलेला आहे. आम्ही पाहत आहोत लहानपणापासून की काँग्रेस पक्षाची एक निष्ठा असणारे व्यक्तिमत्व, म्हणजे कुणाचं नाव जर घ्यावं लागेल तर बाजारपेठेत संजय जाधवचं नाव घ्यावं लागेल. आम्ही जर कुठल्या पक्षात असलो तरी आमचे त्यांचे संबंध तेवढेच चांगले होते की आत्ता जेवढे आहे त्याच वेळेस सुद्धा संबंध चांगले होते. असे संजय भाऊ जाधव आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. मला त्यांच्यावरती 2 उदाहरणं फक्त सांगायची आहेत की आपण पाहतोय की इथं सगळे काकांचं बी त्यात मोठं योगदान आहे. का सांगायचं कारण म्हणजे की आपण पाहतोय की निवडणुका आल्यानंतर किंवा नसल्यानंतर प्रत्येकजण नेता असेल किंवा कोणा आपला भाऊबंद असेल, आपला पाहुणा असेल, आपला रावा असेल, या सगळ्यांना ते मदत करतात. पण काका एकमेव अशी व्यक्ती की त्यांनी संजय जाधवच्या मागे किती लोक आहेत ह्याचा विचार न करता फक्त एकनिष्ठ कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचा, आपल्याशी एकनिष्ठ आहे अशा ह्या कार्यकर्त्याला त्यांनी एक नगरसेवक पद असेल, मार्केट कमिटी असेल किंवा विविध संस्था असेल, ह्याच्यामध्ये त्यांनी त्यांना संधी दिली. हे आपण फक्त पाहतोय. पण त्याच संजय जाधवला नगरपालिकेमध्ये जगताबाईमध्ये उभं राहायला यांनी काकांनी सांगितलं. त्यावेळेस संजय जाधवने म्हटला नाही की मी जातो काय उभं राहणार नाही. तो सुद्धा तिथं उभा राहिला. हे सुद्धा त्याचं मोठं धाडस होतं. कारण तिथं उभं राहणं म्हणजे सोपं काम नव्हतं. त्यांनी ते उभं राहून तिथं दाखवलं की मी तुमच्याशी किती एकनिष्ठ आहे, कार्यकर्ता हे कसा असावा ही त्यांनी त्याची पोचपावती दिलेली आहे. आणि हे निश्चितपणे माझ्या माहितीप्रमाणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मार्केट कमिटीमध्ये सुद्धा आजपर्यंतच्या मार्केट कमिटीमध्ये जेवढी मार्केट कमिटी झाली त्या मार्केट कमिटीमध्ये साळी समाजाचा फक्त संजय जाधवचे, बाकीचे मग माळी असतील, मराठा असतील किंवा इतर कोण असतील म्हणजे BC वगैरे, पण साळी समाजाचा फक्त संजय जाधवचे. नगरपालिकेमध्ये सुद्धा भविष्यात नंतर जे त्यांना प्रोत्साहन दिलं संजय भाऊला ते काकांनी दिलं आणि त्या माध्यमातून संजय भाऊ नगरपालिकेमध्ये सुद्धा आला. नगरपालिकेमध्ये आल्यानंतर सुद्धा संपूर्ण काम करण्याची पद्धत संजय भाऊच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आर्थिक नियोजनाच्या बाबतीत तो अतिशय परखड होता. अतिशय म्हणजे अति मी स्वतः पाहिलेले पुरंदर नागरीमध्ये काकांना सुद्धा ते सांगायचं किंवा असं नाही असं त्या पद्धतीने अगदी म्हणजे हक्काने सांगायचा. अतिशय चांगल्या पद्धतीचं आर्थिक नियोजन त्याचं होतं. आपण पाहतोय की त्यांनी जर सकाळी चहा जर घेतला किंवा काय घेतला ते जर रोजनिशी असायची त्याच्यामध्ये रोजचा खर्च तो मांडून ठेवत होता. प्रल्हाद आहे इथं साक्षीला, प्रल्हादला माहिती सगळं. कारण प्रल्हाद ज्यावेळेस आम्ही काशीला होतो, आम्ही काशीला आत्ता एक फेब्रुवारीमध्ये काशीला गेल्यानंतर जो काय खर्च व्हायचा दिवसभरातला तो संध्याकाळी तिथं मांडून ठेवायचा. तेव्हा मी 1-2 वेळा पाहिलं आणि ते माझ्या लक्षात आलं की अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा हा एक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेलेला आहे. संजय बाबतीत दुसरं सांगायचं म्हणजे कन्हैया मंडळ असेल, कन्हैया मंडळाच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाची कामगिरी केलेला हा एक कार्यकर्ता आहे. बाजारपेठेमध्ये आपण पाहतोय की आमच्यासारख्याला काम करायचं म्हणजे फार मोठी अवघड गोष्ट आहे. म्हणजे संजय भाऊ आम्ही दोघांनी तिथं सातत्याने काम केलेले, गेले 20-25 वर्ष आम्ही तिथं काम करतोय. आणि हे काम करत असताना आपल्या नेत्यांना जेवढं मोठं करता येईल किंवा जेवढा आधार देता येईल तेवढं काम नेहमी यांनी केलेलं आहे.
आणि अशा ह्या संजय भाऊच्या बाबतीत किती जरी आठवणी सांगितल्या तरी त्या फार थोड्या आहेत. एक साधी समाजाचा माणूस काय करू शकतो, कार्यकर्ता एकनिष्ठ असला की काय करू शकतो हे ते आपल्या समोरचं ज्वलंत उदाहरण आहे की ज्यांनी हा समाज किती छोटा आहे किती मोठा आहे हे न बघता कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं जे कार्य केले त्याला निश्चितच आपल्या सर्वांना अभिमान असा आहे. असे आपले मित्र आमचे माझे तर वैयक्तिक ते फार जवळचे संबंध, फार म्हणजे फार जवळचे संबंध होते. असा हा मित्र आपल्यातून निघून गेलेला आहे. त्याच्या जाण्याने निश्चितच आपल्याला दुःख झालेलं आहे. पण परमेश्वर त्यातनं सावरून ताकद आपल्या सगळ्यांना द्यावी ही त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि ती संतोष धन्यवाद. त्यांची कन्या सूचना आणि आम्ही कॉलेजला बरोबर शिकत असताना बऱ्याचदा जाणीव आमच्या घरी जाण्याचा योग आला आणि तेव्हापासून त्यांच्याशी एक नातं जोडलं गेलं. त्यांच्याविषयी एक वेगळी आठवण सांगायची म्हणजे त्यावेळी विद्यार्थी काँग्रेस, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यार्थी सेना असा एक प्रवाह आला होता आणि त्या प्रवाहामध्ये विद्यार्थी काँग्रेस ही कोणाकडे त्याचा अध्यक्ष उपाध्यक्षपद कोणाकडे नव्हतं. तर असंच गप्पा मारता मारता जाळींद्रे भाऊंनी ती खंत व्यक्त केली आणि तू पुढाकार घेशील का असं त्यांनी बसल्या बसल्या विचारलं. आणि त्यानंतर एक 4-5 दिवसांचा कालावधी गेल्यानंतर महाविद्यालय महाविद्यालयाला द्वितीय वर्षाला शिकत असताना जाळींद्रे भाऊ, आप्पाजी, राजू ताकवले आणि काका आतमध्ये बसलेले होते आणि आप्पाजींनी लेटर टाईप केलं आणि राजेंद्र ताकवले, जाळींद्रे भाऊ यांच्यासह मला ते पुरंदर तालुका विद्यार्थी काँग्रेसचं अध्यक्षपद त्यावेळी देण्यात आलं. साधारण 2004-5चा हा किंवा 5-6चा कालखंड असावा. त्यानंतर बऱ्याचदा त्यांच्याशी जाणं येणं किंवा त्यांच्याशी चर्चा व्हायच्या कन्हैया चौकामधल्या सलूनमध्ये ते कायम भेटायचे. त्यानंतर मी शिक्षक झालो तर त्यांना त्याची काही कल्पनाच नव्हती की मी शिक्षक झालो म्हणून. आपल्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातले नाझीरकर नावाचे एक शिक्षक आकस्मिक निधनाने गेले. तर त्या संदर्भात सूचनाच्या माध्यमातून त्यांनी मला फोन केला की जरा घरी या जमलं की. मग मी कन्हैया चौकातल्या त्या सलूनमध्येच आम्ही बसलो आणि तो शिक्षक कसा गेला, नक्की काय प्रॉब्लेम आला अशी त्यांच्याशी एक चर्चा त्यानिमित्ताने आमची झाली. त्यानंतर जाता येता ओळख देणं वगैरे चालू होतं. मात्र माणिकांना जगताप असतील, कैलासवासी किंवा कैलासवासी विठ्ठलराव ताकवले गुरुजी असतील ही सगळी काकांची वडीलधारी सल्लागार मंडळी होती. त्यांच्या बरोबरच खांद्याला खांदा देऊन जी कैलासवासी काकांच्या बरोबर माणसं उभी राहिली त्याच्यामध्ये संजय भाऊंचा नामोल्लेख हा अतिशय हिरिरीने करावा लागेल. अशा भाऊंना मी माझ्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड माझी शाळा हिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हरिओम. आज सकाळी जाळींद्रे कुटुंबांचं सांत्वन करण्याकरता त्यांच्या घरी गेलो होतो. दर्शकेला काही येऊ शकलो नाही. तेच त्यांच्या चिरंजीवाने आणि घरच्या कुटुंबाने सांगितलं संध्याकाळी शोकसभा आहे म्हणून या शोकसभेकरता मी आलो. माझ्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक होते. सामान तुम्ही दुसऱ्या टर्मला होता 2000ला. पण त्याच्या आधी ते माझ्याबरोबर 5 वर्ष होते. त्याच्या आधीपासून माझी जाळींद्रेंची ओळख म्हणजे ते चड्डी काँग्रेसमध्ये होतं त्यावेळेसपासून माझी त्यांची ओळख. 77-78 त्या काळात मी त्यांना ओळखत. चड्डी काँग्रेस म्हणजे काय, ते हाफचड्डीत असल्यापासून काँग्रेसमध्ये होते. आणि श्यामराव महाजन पण चड्डी दादामध्ये होते. म्हणजे दादासाहेबांच्या ते सगळी मुलं विद्यार्थी दशेमध्ये असल्यापासून प्रत्येकाने आपापला पक्ष निवडला होता. ते काँग्रेसमध्ये काम करत होते 77-78ला. श्याम महाजन असेल, दत्ता वाडगडे असेल, दत्ता वाडगडे आमच्याकडे होते त्यावेळेसपासून. आणि मी ह्यांच्यापेक्षा खूप 10-15 वर्षांनी हे सगळे मला वडील मंडळी. आणि बॅरिस्टर गाडगीळ MS उभे होते त्यावेळेस तुम्ही पण इथंच असायच्या. MS आम्हाला सायकलवर नेलं होते. आणि बॅरिस्टर गाडगिळांच्या लोकसभेच्या प्रचाराला जसं आपण नवरदेवाला नवरीला जसा रथात नेतो तशी रथ आणले जायचे आणि त्या असे लाईटचे रथ असायचे आणि त्याच्यात त्यांना फिरवायचे.
खुन्नस किती असायची ते बघा. दत्ता वारकडे आणि शामराव महाजन हे लाईटचे बल्ब तोडत होते आणि हे त्यांच्याशी भांडत होते, मग त्यांची रात्रीची भांडणं होती. नंतर सगळे शांततेत असायचे. दिवसा खूप मोठा संघर्ष असायचा सासवडमध्ये, व्यापारी याच्यामध्ये चव्हाण असायचे, पण संध्याकाळी सगळे एका ठिकाणी बसून अतिशय चहा प्यायचे, जेवायचे, बाकी सर्व काही व्हायचं. सकाळी परत संघर्ष, पण कधी टोकाच्या भूमिका कोणी घेतल्या नव्हत्या. आणि ज्यावेळेस मी सभापती झालो त्यावेळेस खूप मोठा वाद झाला, कारण का माझी बहुमत नसतानाही मी सभापती झालो. पण सगळ्यात पहिलं माझं स्वागत त्या सभागृहात केलं असेल तर स्वर्गीय जाळेंद्रांनी केलं होतं. ती आठवण मला आजही होते. आणि कधीही तिथं मला त्यांनी विरोध केला. वैचारिक राजकीय लढाई लढायचे, पण कधी चुकीची गोष्ट त्यांनी केली नाही. वाचनाचा खूप मोठा छंद होता. सकाळी सगळे पेपर वाचून काढायचे. त्यांचं त्या कन्हैया मित्रमंडळाच्या मागं हॉटेल होतं तिथं. म्हणजे तिथं कधी बसायचे नाही. चव्हाणांच्या समोर आपल्या भजी अण्णांचं हॉटेल असेल ते तिथंच बसायचे, तिथंच चहा व्हायचा आणि तिथंच त्यांच्या गप्पा आम्ही नेहमी ऐकायचो. नंतर 80 सालानंतर त्यांनी काकांबरोबर पण खूप चांगल्या पद्धतीने साथ दिलं, खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. अनेक संस्थांवर काकांचं त्यांनी काम केलं. काकांकडे अशी 2 माणसं होती संजू शेठ, तुमचे आप्पा राणे आणि जाळेंद्रे. त्यांना भारतामध्ये कुठला आमदार, कुठला खासदार कधी निवडून आलाय, किती मतांनी निवडून आलाय, कुणाचा पराभव झालाय, कधी कुणाचा कुठल्या किती मतांनी पराभव झाला, याची इत्थंभूत माहिती असणारे हे 2 माणसं तालुक्यात खूप होते, की ज्यांचा राजकीय अभ्यास खूप मोठा होता. त्याच्यामध्ये एक संजय जाळेंद्रे, त्याच्यामध्ये गेलेले आप्पा राणे. असे पु ल देशपांडेचं व्यक्ती आणि वल्ली म्हणून पुस्तक होतं. त्यातलं वल्ली हा शब्द आहे तो त्यांना खूप चांगल्या पद्धतीने लागू होईल. अतिशय चांगला मितभाषी, सगळ्यांशी बोलणारा, आवाज तगडा आणि खूप चांगल्या पद्धतीने संघर्ष केलेला. लहानपणापासून काँग्रेसमध्ये काम केलेलं, काँग्रेसमध्ये तळमळ. शंकरराव बाजीराव पाटलांना मी एकदा पाठिंबा दिला. माझ्या अंदाने तो काळ होता 95चा. त्या शंकरराव बाजीरावांबरोबर संजय जाळेंद्रे स्वतः आले होते. त्या शंकरराव बाजीरावांनी जो उल्लेख संजय जाळेंद्रेंबद्दल केला होता की हा मुलगा लहानपणापासून, माझं ते मला आठवते अजून, की लहानपणापासून मतदानाचा अधिकार नसल्यापासून काँग्रेसमध्ये माझ्याबरोबर काम करतो. ते मला अजूनही माझ्या स्मरणात. काकांना तर शेवटपर्यंत साथ दिली त्यांनी, खूप चांगल्या पद्धतीने दिली. कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता हा सगळ्यातनं आपल्यातनं गेलेला आहे. सगळेजण जातच असतात. आणि मी जे काही 5 वर्ष त्यांच्यावर काम केलं होतं लहानपणामध्ये, हे सगळे व्यापारी वर्गामध्ये सासवडमध्ये बसायचो. चव्हाणांच्या कट्ट्यावर आम्ही बसायचो. तर चव्हाणांचं सिमेंटचं दुकान होतं आणि तिथं गप्पा व्हायच्या. खूप चांगल्या पद्धतीने राजकीय संघर्ष खूप मोठा असायचा. हे वेगळ्या पक्षात होते, मी वेगळ्या पक्षात असायचो, पण कधीही चहा पिताना नंतर कधी वादविवाद, हेवे दावे, वैयक्तिक गोष्टी कधी तिथे निघाल्या नाही. अतिशय चांगल्या म्हणजे एक राजकारणाचा दर्जा त्या माणसाने अतिशय चांगल्या पद्धतीने संजय जाळेंद्रे यांनी ठेवला होता. आणि त्यांना हा श्रद्धांजली वाहण्याकरता मी माझ्या कुटुंबाच्या वतीने इथं आलेलो आहे. अशी माणसं परत होणे नाही. एक वैचारिक पातळी त्यांनी ठेवली होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मी काम केलं. माझे त्यांचे राजकीय विचार जरी कधी जुळले नाही तरी मनाचे विचार नेहमी जुळलेले आहेत. आणि म्हणून माझ्या कुटुंबाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो अशा शोकसभेमध्ये बोल थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः कैलासवासी चंद्रकांत दत्ता यांना अभिवादन करतो. तसेच जालिंद्र भाऊ यांना अभिवादन करतो. काकांचे आणि जालिंद्र भाऊ हे दोन्ही व्यक्तिमत्व माझ्या कुटुंबाला घडवण्याचं काम हे दोन्ही व्यक्तिमत्वांनी केलेलं आहे. 2च गोष्टी सांगतो, खूप जवळच्या आठवणी मन भरून येतात. स्वर्गीय चंद्रकांत जगताप, माझे वडील कैलासवासी शंकरराव घोरपडे, आमचे चुलते आनंदराव घोरपडे आणि नंदू काका आणि सर्व गोष्ट हे सारखे काँग्रेस भवनामध्ये असायचे. नेहमी आठवण सांगायची पप्पा माझे की काकांनी असं केलं, जालिंद्र भाऊने असं केलं, आज असं झालं, तसं झालं. सगळ्या गोष्टी आमच्या घरी जे झालेलं दिवसभर त्यांचा जो वेळ
गोष्टी व्हायच्या. काँग्रेस भवनात असेल, कन्हैया मित्रमंडळामध्ये असेल, ते रोज दररोज मला ते सांगत असायचे. आणि हाच प्रसंग जेव्हा आमच्या घरी अनुभवला, आमच्या घरी आला की 2014ला माझे वडील जेव्हा घरी गेले तेव्हा पाहून पहिल्यांदा मला भेटायला आले. भेटले, सर्व कार्यकर्ते आले. नंतर सर्व कार्यकर्ते गेल्यानंतर घरी भाऊ आले, सगळे बाहेर गेले. भाऊ नंतर परत 2 मिनिटं घरात आले. मला म्हणले आईकडे लक्ष घाल. म्हणजे एवढं कुटुंबाचं नातं त्या भाऊंनी जपलेलं आहे. आणि भाऊंनी कधी असं म्हटलं नाही की रागवलं नाही. मला कधी कधी लाडाने योग्य म्हणायचे, योग्य आईकडे लक्ष द्या. म्हणजे इतकं जवळीक नातं या भाऊंनी ठेवलेलं आहे. दुसरा प्रसंग जेव्हा भाऊंच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा कार्यक्रम बदलण्याच्या पाण्याच्या निमित्ताने भाऊंच्या घरी येणं जाणं असायचं. जे स्टिकर लावायचे असते त्या असते, जाणे नसल्यामुळे भाऊंनी कधी घरी गेले की बस योग्यांच्या हाती. म्हणजे अगदी हक्काने लाडाने ही सर्व वरिष्ठ मंडळी आज माझ्याकडे लक्ष ठेवतात. हे मला माझं भाग्य आहे की माझे वडील गेल्यानंतर संजयजी जगताप सर्व त्यांचा परिवार आजही माझ्या लक्ष ठेवतो. बाबा कुठे गेले तरी भेटतात, बोलतात, सांगतात. हेच या निमित्ताने मी जाणीव भाऊंना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. प्रथम मी माझ्यावरती ज्येष्ठ बोलले त्याची व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक संजय भाऊ जायंदे यांच्या शोकसभेनिमित्त आपण सर्व ठिकाणी उपस्थित आहोत. प्रथमतः मी ज्यांच्यावर घडलो तुमच्या आमच्या सर्वांचे सर्वस्थान स्वर्गवासी आदरणीय चंद्रभाऊ जगताप, त्याप्रमाणे कैलासवासी पोपटनाथ खिरसे आणि ज्यांच्या माध्यमातून माझा आणि जायंद्र भाऊचा संबंध आला ते स्वर्गवासी पाठवला. त्या त्रिमूर्तीने प्रथमतः आग्रह करतो. गावाच्या बाबतीत माझ्याबरोबरच्या त्यांच्यावर ज्यांनी काम केलं ते साहेब असतील, अण्णा असतील, डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की ज्यांनी काम केलं भाऊंचा सर्व जीवनभर उतरून सांगितला. माझा आणि भाऊंचा पाठवण्याच्या माध्यमातून एक 10-15 वर्षापूर्वी संबंध आला. त्यानंतर पक्षनिष्ठा कशी असावी हे खऱ्या अर्थानं भाऊंतून देणारा एक गुण होता. आम्ही ज्यावेळेस शाश्वत ठिकाणी येतो त्यावेळेस भाऊ कायम पुरंदराचे असेल, काँग्रेस कमिटी असेल त्या ठिकाणी बसले असायचे. आणि आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन पक्षनिष्ठा कशी असेल साठी भाऊ अतिशय चांगलं असं मार्गदर्शन करायचे. आणि त्या भाऊंचे शिवाय शिक्षण प्रसार मंडळाचं काम करण्याच्या माध्यमातूनसुद्धा काही जी कामं असतील त्या माध्यमातूनसुद्धा भाऊंना भेटण्याचा योग आला. अतिशय काम प्रकल्पने स्पष्ट बोलणारा एक वक्ता आणि होणारं काम होत असेल तरच तो म्हणणारा वक्ता म्हणून भाऊंची ओळख निर्माण झाली होती. असो भाऊंच्या जाण्यानं भाऊंचा जो परिवार असेल त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने काँग्रेस कमिटीचे आमच्या परिवारातील एक सदस्य आणि आमचा ज्येष्ठ मार्गदर्शक आपला असं म्हणतो वागवत ठरणार नाही. कारण आम्हाला सर्वांचा एक ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊ आम्हाला या ठिकाणी सोडून गेल्यामुळे नक्कीच त्यांची उणीव आम्हाला भासणार आहे. असो भाऊंच्या जाण्यानं त्यांच्या ज्या कुटुंबात दुःख झालं तर सावरण्याची ताकद परमेश्वराने या कुटुंबाने अशी मी ईश्वरची प्रार्थना करतो. भाऊंना मी आमच्या नायगाव ग्रामस्थाच्या वतीने, नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने, त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले नारायणपूरचे सरपंच चंद्रराज बोरकर असतील, त्याचप्रमाणे आमच्या पुरंदर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने व पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, त्याप्रमाणे आमच्या पूर्व भागामध्ये ज्या ज्या शिवाय शिक्षणाच्या शाळा असतील त्यामध्ये रेषे हायस्कूलचे काके सर, त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ असेल, कदम सर असतील, त्याप्रमाणे राजूर हायस्कूलचे सर्व शिक्षक स्टाफ व आमच्या पूर्व भागातील सर्व शाळा कमिटीच्या वतीने मी भाऊंना अखेरची भावपर्शी आदर वाहतो या ठिकाणी थांबतो. हरिओम. सर्वप्रथम स्वर्गवासी काकांच्या पवित्र पावनस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज आपण सर्वजण स्वर्गवासी भाऊंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज इथे उपस्थित राहिलेलो आहोत. भाऊंचं जे काय आपल्यातून निघून जाणं आहे हे सर्वात मोठी पोकळी निर्माण अशी झालेली आहे. त्यामुळं आजचा हा जो काही कार्यक्रम आहे यामध्ये भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पित करतो. आदरणीय भाऊंचं जे काही सहवास आहे हा आम्हाला खूप कमी असा लाभला. शिक्षणशास्त्र महाविद्यालय सासवड हे जे काही श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचं BEd महाविद्यालय आहे, तर हे महाविद्यालयाचं
जे काही युनिट होतं हे भाऊंच्याकडे होतं आणि कुठलंही अगदीशी विद्यापीठाचं काम असू द्यात, भाऊंना फोन केला की भाऊ अतिशय तन्मयतेने केव्हाही कुठेही असू द्यात, तिथं भाऊ फोनवर जरी विचारलं भाऊंना तरी भाऊ म्हणायचे या मी इथं आहे. मग केव्हाही भाऊंना असं फोन केला ना की भाऊ कुठं असायचे, कन्हैया चौकात असायचे, घरी असू द्यात, कुठेही असू द्यात, काँग्रेस कमिटीमध्ये असू द्यात, भाऊ कधीही भाऊंना कुठल्याही वेळा मला लावला नाही. अतिशय तन्मयतेनं भाऊ काय करायचे, विचारायचे प्रत्येकाला की बाबा कसं चाललंय, व्यवस्थित चालू आहे ना, ठीक आहे, समाधान वाटलं, असं हे शब्द भाऊंचे जे काय ते आजही आपल्या सर्वांच्याच कानामध्ये घुमणारे आहेत. आणि भाऊंचा जे काही शिक्षणाप्रती जे काही आदर होता, जे काही उच्च शिक्षित व्यक्ती असतात त्यांना भाऊ नेहमी आदर द्यायचे, आदरानं विचारपूस करायचे, घरी बोलवा, घरचे अतिशय जवळचे संबंध भाऊ जे काय ते प्रस्थापित करायचे अगदी प्रत्येकाच्या प्रती. म्हणून ही जी काही आजची शब्द सन्मानजली आहे ही भावना अर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. शिवकापूर्ण बंधवानी भगिनींनो, कैलासवासी जालिंदर भाऊ जालिंद्रे संजय जालिंद्रे यांच्या शोकसभेसाठी आपण उपस्थित आहात. त्यांच्या जाण्यानं काँग्रेस परिवार आणि त्यांच्या कुटुंबियाला जे दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची परमेश्वरांच्या कुटुंबाला ताकद द्यावी. त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक निष्ठावंत काँग्रेस पक्षाचा सैनिक कसा असावा त्यांच्याकडून बरेच शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. माझ्या तसं तर 1999 सालापासून त्यांचा माझा संबंध असतो. जशी काँग्रेसची भक्त झाली आम्ही सक्रिय झालो, काकांच्या बरोबर मिटिंगला मी यायचो, जालिंदर भाऊ असायचे. ते जालिंदर भाऊकडून बऱ्याचशा गोष्टी मी शिकलो. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा रायगड मिलिटरी स्कूलला जवळजवळ 5-6 वर्ष होते. तर मला भाऊ म्हणले तुमच्या मुलाला तिकडे टाका. म्हणलं भाऊ माझी एवढी परिस्थिती नाही आहे. अरे म्हणले तुला काय करायचे मी आहे ना, आपण काकांच्याकडून पैसे घेऊ पण तू तुझ्या मुलाला तिकडे टाक. त्याच्यामुळे मी धाडस केलं आणि माझा मुलगा मुक्त शिक्षित झाला त्यांच्यामुळं. हे त्यांच्या सहवासामुळं मला आज लाभलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांची जीवनातली माझ्या कराटीद्वारे आठवण सांगतो. ज्यावेळेस मी मार्केट कमिटीचा संचालक होतो आणि काँग्रेस पक्षाला ज्यावेळेस सभापतीपद देण्याची मिळणार होतं त्यावेळेस कैलासवासी काकांच्याकडं जालिंद्रे भाऊनी माझी अशी तळमळीने शिफारस केली. म्हणजे काका हा माणूस तळमळीचा कार्यकर्ता आहे, ग्रामीण भागाचा कार्यकर्ता आहे, याला आपल्याला सभापतीपद करावं लागेल. त्यांच्यामुळं शेवटी काकाच ठरवणार होते पण कुठल्या कार्यकर्त्याची शिफारस करायची हे जालिंद्रे भाऊनी माझी शिफारस केली आणि काकांनी ती मान्य केली. त्यामुळं मी सभापती होऊ शकलो, माझा मुलगा उच्च शिक्षित झाला. हे भाऊंच्या सहवासात आल्यामुळे झालं. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. ठीक आहे, त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला काँग्रेस परिवाराला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरांनी जालिंद्रे कुटुंबाला आणि काँग्रेस परिवाराला द्यावी अशी ईश्वरची आणि प्रार्थना करतो आणि सांगतो. भाऊंच्या विषयी काहीतरी आठवणी आहेत पण अशा वेळा बऱ्याचदा शब्द मुके होऊन जातात, भावना अधीर होऊन जातात. आणि भाऊंच्या जीवन प्रवास इतका मोठा होता, त्यामध्ये संस्था इतक्या होत्या, त्यामुळे बरेच जण उजाळा देत आहेत. तरी आपण जेव्हा अधिक टप्प्यामध्ये अनेक या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. अनेक अचानक प्रसंग आठवला की जेव्हा काँग्रेस पक्षाचं प्रशिक्षण शिबिर एका कार्यालयामध्ये सासवड या ठिकाणी होतं, गोल टोपी घालून सफारी घालून हातामध्ये अंगठा एक भारदस्त व्यक्ती समोर येऊन बसला. मनामध्ये विचार आला की ट्रेनर म्हणून की हाच व्यक्ती सगळ्यात अगोदर उठून जाईल. परंतु सकाळी 10 वाजता कार्यालयामध्ये आलेला व्यक्ती संध्याकाळी 5 पर्यंत संपूर्ण ट्रेनिंग होईपर्यंत थांबला. आणि त्यानंतर तोच व्यक्ती येऊन बोलतोय की तुम्ही जो विचार मांडलाय तो एका पक्षाचा नाही आहे तर तो देशाचा विचार आहे. आणि तुम्ही असं कार्यालयामध्ये फक्त 100-150 लोकांपुढे बोलण्यापेक्षा तुम्ही गावागावामध्ये जाऊन बोललं पाहिजे, ही माझी भावना आहे. म्हणजे केवळ आपल्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन तरुण समोर येतोय, मग त्याला प्रेरणा देणं, त्याला ऊर्जा देणं, हे जेव्हा भाऊंकडे बघायला मिळालं. दुसरा प्रसंग मला आठवतो की जेव्हा मी काकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एका पुस्तकाच्या निमित्ताने भाऊंना फोन केला. दुपारची वेळ होती, बहुधा असं वाटलं की ज्येष्ठ व्यक्ती आहेत, आराम घेत असतील म्हणून मी फोन केला. त्यांनी फोन उचलला
आणि मी सांगितलं काकांच्या सोबतच्या अनेक आठवणी आहेत. तुम्ही जर आम्हाला काही प्रेरक प्रसंग सांगितले तर आम्हालाही ऐकायला मिळतील, सगळ्यांसमोर ते येतील. तो व्यक्ती फार मोठ्याने हसला. त्याचं जे हसणं होतं ती निभावलेली साथ होती, निष्ठा होती, एक प्रेम त्यातून उत्पन्न होतं. आणि ते बोलतात की कधी तुम्ही लिहून घेणार, कारण मी फोनवरती बोलू शकतो, कोरोनाचा काळ होता, समोर जाऊ शकत नव्हतो. त्यानंतर मी त्यांना विचारलं की तुमचा योग्य वेळ मला सांगा. आणि त्यावेळी त्या व्यक्तीचं वाक्य होतं की काकांविषयी तुम्ही जर मला विचारणार असाल तर तुम्ही मला रात्री 1ला फोन केला तरी चालेल. इतकं भावना मनामध्ये साठलेल्या असताना. आणि तिसरा प्रसंग त्यांच्याविषयी मला जो शेवटचा सांगावासा वाटतो की आमदार साहेब एका कार्यक्रमामध्ये असताना त्यांना फोन येतोय आणि कार्यक्रमात असल्यामुळे फोनवरती बोलण्याची संधी मिळाली. म्हटलं भाऊ साहेब कार्यक्रमामध्ये आहेत, मी त्यांना सांगतो तुमचा फोन आलाय. म्हणजे फोन आला हे सांगून काय होणार आहे, निरोप द्या. ते स्वतःहून बोलले होते मला की घरी येणार आहे, कितीही वेळ झाला तरी, उशीर झाला तरी त्यांची धावपळ आवरल्यानंतर त्यांना सांगा मी वाट पाहतोय, त्यांनी कधीही घरी येऊ द्या. म्हणजे फक्त मी फोन केलाय नाहीये, मी ज्येष्ठ व्यक्ती नाहीये, फोन केल्यानंतर कळेलच, पण निरोप जो आहे ते आपलं काम सांगून आपली जबाबदारी पूर्ण करणं हे कदाचित भाऊंकडनं शिकायला मिळालं. आणि अशा स्मृतींना उजाळा देत असताना सर्वांच्याच वतीनं पुन्हा एकदा सांगेल, एका ठिकाणी सुंदर वाक्य लिहिलेलं होतं की सुकलेल्या पानांवरून जरा जपून चालूयात, कारण कधी काळी उन्हाळ्यामध्ये यांनीच आपल्याला सावली दिलेली असते आणि अशी पानं जेव्हा गळून पडतात एक पोकळी निर्माण होते. अशा अधीर मनाने जप उपस्थित असलेल्या सर्वांच्याच वतीने पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पित करत मी आता मान्यवरांना विनंती करेल की आपण आपली या ठिकाणी भाऊंना श्रद्धांजली अर्पित करायची. संजय जाळींद्रे आणि मी वर्गमित्र, FY SY TY वगैरे कॉलेजला बरोबर. राहिला त्यांचं घर पलीकडं, अलीकडं रावसाहेब बोरावची वसतिगृह हे माझं घर होतं. त्या ठिकाणी त्यांचं कधी आमची भाजी भेटली तर संजय हॉटेलला जायचं, 5 पैशांची भाजी आणायची त्या तांब्यामध्ये आणि आल्यानंतर ते IGP मी एवढीन झालेला सगळ्यांनी खायची. म्हणजे अशा पद्धतीने ते म्हणजे त्यांची कपडे चकाचक पांढरे कपडे, आमची हाफ पॅन्ट असायची खाकी. कॉलेजमध्ये आल्यानंतर सुद्धा 12वीचं दिवाळी झाल्यानंतर मला पायजामा मिळाला. त्यांना त्या काळात त्यांचे कसे कपडे स्टार चकाचक, त्यांचे वडील ते धोतर, त्यांचं राजूच्या वडिलाचे पायजामा शर्ट आधी स्टाईल बाज खूपच सदन होते. पण ते वागताना कधी सदनतेने वागले नाही. म्हणजे आपल्या कधी हॉस्टेलची पोरं येते भाजी तर एखाद्या वेळेस हॉटेलला जादा भाजी शिल्लक राहिली असेल, आपण 5 रुपयाची कमी द्यायची ना तेवढी, तर यावेळेस जादा पोरांना घेऊन जा, तुमच्या दुसऱ्या मुलांना पाठवून द्या, घेऊन या. म्हणजे अशा पद्धतीची म्हणजे हे जीवन जगलोय आम्ही कमाशी काही योजनेत काम करायचं 60 पैसे तासानी आणि आमचे कपडे मळलेले असायचे. संजीव भाऊ राजीव भाऊ दोघे भाऊ टकाटक पांढरे शुभ्र कपडे आणि ते असायचे. पण बिवडीची पोरं पलीकडच्या बाजूला राहायची आणि आम्ही रावसाहेब बोरावके वसतिगृह. मग आमची कधी झाल्यानंतर मग संजीव भाऊ कधी कधी मध्यस्थी करायची आणि या पद्धतीने चाललं होतं. FYला तो काहीतरी कुठेतरी बाहेर गेलता, म्हणजे FYची फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर दिली नाही आणि नंतर एकत्र दिली आणि पास झाला. आणि नंतर मात्र SYच्या दोन्ही सेमिस्टर TYच्या दोन्ही सेमिस्टर TY BCOMला मार्च 2001 1981 त्यांनी एका वेळेस 24 पेपर दिले. आज पेपर सुरू झाला तर 24 दिवसांत त्याची परीक्षा संपली होती तरी तो BCOMला पास झाला फर्स्ट क्लासमध्ये. फर्स्ट क्लास नाही सेकंड क्लासमध्ये. म्हणजे बुद्धिमत्तेला हुशार होता, खेळाडू चांगला होता. आमच्या हॉस्टेलच्या मुलांच्यासाठी लवकर पिक्चर सुरू करायचं असेल, मॅच असेल तर कन्या मित्रमंडळात जायचं म्हणजे त्याला आम्हाला वशील लावायला लागायचा. संजय आज लवकर TV चालू करायचं नाही तर मग 6:30 आम्हाला सगळ्यांना यावं लागायचं, तोपर्यंत चालू नाही व्हायचं. नसेल तर मग नगरपालिकेत यायला लागायचं. मग संजयला वशीला लावून तिथं मिळायची कधी कधी लवकर आपल्याला टीम. म्हणजे अशा पद्धतीचं हे कॉलेज लाईफ 77, 78, 79, 81ला BCOM झाल्यानंतर आम्ही गेलो CAला जॉईन झालो. ते म्हणलं नाही आता माझं काही शिक्षण नाही, मी इथंच बरा. 1-2 वेळा वडिलांना सांगितलं हे राजू करतोय तर त्यांनी करावं, पण नाही झालं पुढं. नंतर मग 1988 साली मी सानेगुरुजी हॉस्टेलला होतो, रावसाहेब म्हणजे राष्ट्रीय सेवा दलाचं दांडेकर पुलावर. तर तिथं काका आणि संजय जाळींद्रे आलती आणि ते म्हणले की नाही आपल्याला आता असं करायचे दौंडला, जशी तुम्ही दौंड शिक्षण प्रसारक केली तशी आपल्याला सोडला तालुक्याच्यासाठी करायची सगळ्यांना मिळून. मग पहा मग ती 15 नावं निवडलेले. काकांचे 15 बघा, नाना झुंझुनके होते, काकोले गुरुजी होते, सतीश बोरसळ होते, शिवलाल काकडे होते पांगाऱ्याचे. शिवलाल काकडे का नाही शिवशंकर काकडे होते. नंतर बबूसाहेब माहूरकर नंतरच्या वेळेस होते. नंतर अस्सलशेठ सोळंकी होते, विशाल सोळंकीचे वडील. नंतर चव्हाण लक्ष्मणराव आनंदराव चव्हाण होते. म्हणजे आणि काकी मी काका अशा पद्धतीचे 15 लोक झाली.
संस्थेच्या स्थापनेच्या वेळचा उपाध्यक्ष आजपर्यंत होते. कुठल्याही संस्थेच्या उपाध्यक्षाला विश्वस्ताला कधीही संस्थे म्हणले नाही, काका म्हणले नाही आता तुमची मुदत संपली नमस्ते. त्यांना शेवटपर्यंत ठेवलं. त्या पद्धतीने तुम्ही काम करताय, बरोबर राहताय. मग नाना झुंझुनके असतील, ताकोले गुरुजी असतील, 172 173 शिक्षक भरले. कुठल्याही संस्था चालकाने असे स्वातंत्र्य दिलं असेल कुणाला? तुम्ही नियमा तुम्हाला पाहिजे तसं 172 शिक्षक आपण शिवाय शिक्षणाला नेमले. कोणत्याही विश्वस्ताने कधीही विचारलं नाही जाधव सर कुणाला नेमले तुम्ही. इतकी विश्वासार्हता एकामेकामध्ये होती. संस्था उगाच नाही वाढेल, प्रत्येकाच्यावर एकामेकावर विश्वास असतो. मग स्वपन काका बँक असेल, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था असेल, इंदिरा नागरी सहकारी पतसंस्था असेल, शरद कृषी पर्यावरण विकास प्रतिष्ठान असेल, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ असेल, केदारेश्वर प्रकाशन ट्रस्ट असेल, वीरबाजी पासरकर प्रतिष्ठान असेल, या सगळ्या संस्थांमध्ये. आणि नंतर मग कावड मंडळ, आपण मोठ्या तेलाची कावड मंडळाचे करायचं म्हणत होते, त्या पद्धतीने त्या सगळ्या ट्रस्टमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन त्याच लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचं कामं देऊन एकत्र करून ही काकांची कला होती. कोण म्हणतं लोक शिकण्याने शाणे होतात? खोटं आहे. म्हणजे न शिकलेला माणूस सुद्धा माणसं ओळखता आली पाहिजे. माणसाचं समोर बोलल्यानंतर कसा आहे, काय आहे, तो किती लॉयल आहे, म्हणजे अशा पद्धतीची चाणाक्ष बुद्ध्या. आणि हा प्रॉम्प्टर संजीव भाऊ कधी म्हणजे त्याला खरं ॲनालिसिस गावठीच म्हणजे PhD त्याची ग्रामीण भागातली PhD म्हणजे संजय जाळींचे. कुठलाही डेटा विचारा, कॉम्प्युटर त्याचं होतं. कुठल्या वर्षीच्या हिशोबाच्या आकडेवारी यावेळी इतका खर्च झाला असा झाला, या पद्धती सगळी आकडेवारी त्या पद्धती म्हणजे एक पद्धतीचं. आणि नेता कसा असावा तर काकासारखा पाहिजे. विश्वास दिलाय ना तुम्ही करताय, ओके. मग एकदा कधीतरी मधुनाना जगतापांचं एक नाव विसरलो. मधुनाना जगताप एक होते शिवाय शिक्षणाला. तर 1-2 वेळा ताकोले गुरुजी आणि मधुनाना जगताप म्हणाले PMS येतात, ते शिक्षकांचे इंटरव्ह्यू घेतात. आपण काका म्हणले तुम्ही घ्या, उद्यापासून MS येणार नाही. म्हणजे विश्वास दिल्यानंतर कसं त्या आपल्या सहकार्याने सुद्धा कसं पटवून सांगितलं पाहिजे ही कला होती. म्हणजे हा नेता उगाच नाही होत, शून्यात फुलत नाही, हवेत निर्माण होत नाही, त्याला काही गुणांची आवश्यकता असते. असे गुण काकात होते. आणि तो माणूस बरोबर हरायचे. ह्या माणूस या कामाचा आहे, हा माणूस या कामाचा आहे, हा माणूस X कामाचा आहे, Y कामाचा आहे, या पद्धतीप्रमाणे माणसं हेरून त्यांना कामं देऊन त्यांना स्वातंत्र्य देऊन संस्था उगाच नाही वाढल्या. या निमित्ताने या संस्था वाढल्या. अशा पद्धतीचा आणि कार्यकर्ते त्या पद्धतीने राहिले. नाना झुंझुनके गेले, ताकोले गुरुजी गेले, काकडे सरकार गेले, म्हणजे असे काही आपले कमी झाले. परंतु जे होते ते शेवटपर्यंत काका आणि काकाच होते. संस्था आहे निमित्त, पण आपल्या काकावर प्रेम आहे. आम्ही काकांच्या बरोबर आहोत, बाकी आम्हाला काय माहिती नाही. काकांनी दिलं तर ठीक, नाही दिलं तरी ठीक, आम्हाला काका चालत. म्हणजे अशा पद्धतीचं जीवन. म्हणजे बाबा म्हणले ते खरं आहे. त्यावेळेस जनता पार्टीचे 77ला इलेक्शनच्या वेळेस आम्ही कॉलेजला होतो, तर त्या मुथाच्या तिथं आलेल्या लोकांना दगडी मारायला आम्हाला पण बोलवायचेच की लोक. आम्ही पण जायचोच की, आम्हाला मिळणार होतं त्यानंतर वडापाव, तर आम्ही घेतो. म्हणजे अशा पद्धतीचं सुद्धा काही घडलेलं आहेत ना. चव्हाणांना माहीत. म्हणजे अशा पद्धतीचं. पण कार्यकर्ता उत्तम, कार्यकर्ता नेता उत्तम असेल तर कार्यकर्ता उत्तम होतो. आणि हे पूर्वीच घडू शकतं. आता प्रश्न संशोधनाचा आहे. आता कार्यकर्ते तसे असतील का, नेताही तसे असेल का, नेता चांगला वागला तरी कार्यकर्ता टिकेल का, आपण पाहतोय. पण असे कार्यकर्ते फक्त काकांनाच मिळाले. आता ते बाबा म्हणले मला सकाळी म्हणलेले 1 वाजला, पण तुम्ही भिखुलाल तात्या जगतापांचा उल्लेख करायला पाहिजे होता. ते काँग्रेस बरोबर होते. मी शंकरराव बाजीरावांचा केला, काकांचा केला, तर भिखुलाल जगतापही काँग्रेसमध्ये होते, तर त्यांचाही उल्लेख करायला पाहिजे होता असं बाबा मला फोन करून म्हणले. पण ठीक आहे, म्हणजे या पद्धतीप्रमाणे असं एकत्र. आणि नंतर चव्हाण म्हणले ते बरोबर. नंतर सगळे वेगळे झाल्यानंतर राजकारणाचा काय वास नाही कशाला. आता तसं नाही ना, आता भाऊबंदकी झाली, पूर्व पश्चिम, तो तिकडं की मी इकडं, तो तिकडचा गेला असेल तर मला इकडं जायचे. अशा पद्धतीचे कार्यकर्ते तयार झाले, तर ते नाही व्हायला पाहिजेत. म्हणून संजीवला महत्त्व द्यायचं आपण. आणि आम्ही कधीच त्याला या पद्धतीप्रमाणे असं कुठं आलंय काय माहिती, कधीही कार्यक्रमाला फोटोसाठी तो थांबला नाही. कधी स्टेजवर कधी उभा राहिला आणि कधी फोटोत मी येईल असं कधीही प्रयत्न केला नाही. कुठल्याही शाळेत जावो, काही हो, त्या पद्धतीप्रमाणे. काळेकरीचं पहिलं वर्ष अनधिकृत शाळा होती. अरुणप्पा, दादासाहेब जाधवराव विरोध करायचे, यांना शाळेची मान्यता नाही, ते चालवतात. संजीव तिथं थांबायचे एकटा दिवसभर. शिक्षक ते पवार सर आणि ते शिंदे सर आणि संजीव त्यावेळेस पाहायचा. मी महाराष्ट्र सरकारच्या सेवेत असताना मला काय दररोज यायचं नाही, तर ट्रेनिंग चालू होतं. तर मग संजीवनी सर्व पहिलं वर्ष हँडल केलेले श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचं श्री केदारेश्वर विद्यालय काळदर. म्हणजे अशा पद्धतीचा मित्र, एक दिलदार मित्र, सच्चा कार्यकर्ता, खरा प्रेमी. किती पैसे आहेत काही नाही. त्यांच्या मुलांना सुद्धा सांगितलं तू जाधव सरांच्याकडे जा, तो आता इंजिनिअरिंग झालाय ना, जाधव सरांना भेटून ये, त्यांची माहिती घे, काय करतायत बघ.
बापूंच्याकडे पाठवलं होतं, बापूंच्याकडे तो घरी आलता. म्हणजे अशा पद्धतीचं जे चांगलं आहे ते घ्यावं, जे आपलं नाही ते सोडावं, अशा पद्धतीची भावना ठेवली तर कार्यकर्ता निर्माण होतो. आपण सर्वजण आत्मीयतेने आले, कुणी निमंत्रण नाही दिलं आपल्याला. आपल्याला वाटतंय संजीव भाऊ आपला आहे, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष होते हा भाग नंतरचा, पण संजीव आपला आहे. मग अशा पद्धतीचं प्रेम भावना आपण एकामेकात निर्माण केली तर अशा पद्धतीचे कार्यकर्ते होतात, अशा पद्धतीचे नेते होतात आणि अशा पद्धतीच्या शोकसभा होऊ शकतात. यापेक्षा जास्त न बोलता संजीव भाऊंना मी मनापासून वैयक्तिक जाधव कुटुंबियांच्या वतीने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड यांच्या वतीनं माननीय संजय जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मी या ठिकाणी थांबतो. खरं वाटतच नाही संजीव गेला. मी 1967 पासून तिथं राहतोय. 5-7 वर्षाचा संजीव आहे. संजय, सुनील, अनिल आणि राजू लहान लहान पोरं आणि मी तिथे शेजारी राहायला आलो. आणि खरोखर ते काकू संजीवची आई इतका सांभाळ करायचे, कारण आपा पोलीसमध्ये होती आणि बघूशी भाऊ यांना इतका वेळ नव्हता. ते नगरपालिकेत असायचे, स्वतःचा व्यवसाय चांगला असायचा, मुलाबाळाकडे द्यायला त्यांना वेळच नसायचा. परंतु त्या चौघांच्या माता त्या खरोखर मुलांच्या सांभाळ करायचे. आणि कधी आठवड्यातून आप्पा आले आणि त्या आप्पांचे मोठे डोळे पाहिले की पोरं बाजूला बसायचे लगेच. असे हे आप्पा प्रेमळ होते, परंतु त्यांचा एक प्रकारचा दराराही होता. कारण पोलीसमध्ये असल्यामुळं ते फार अनुभवी होते. ते दप्तरी काम करायचे, त्यामुळं संजूलाही ते का व्हायना त्यांचे गुण त्यांच्यात उतरले. संजू शाळेत तसा हुशार होता, टाकाऊ नव्हता, जास्त हे नव्हता आणि माणसं जोडायचे, लहानपणापासून मित्रमंडळी जोडायचं त्याला फार नाव. त्यांच्या घरात मला वाटतं त्या चौघामध्ये अनिल असेल, राजू असेल, सुनील असेल, संजू असेल, याच्यात संजू सर्वात मिसळणार. सर्व कुटुंब पाहून, सर्वांचा दरड पाहून सुद्धा मिसळणारा, हुरहुन्नरी, खेळातही पारंगत. हा आम्ही अनुभवलेला आहे. माझ्या शेजारीच राहत होता. अक्षर सुद्धा सोन्यासारखं. एकदम ड्राफ्टिंग कुठलेही करायला सांगा. काकांनी कुठले ड्राफ्टिंग करायचं म्हटलं तर काका बोल असतोपर्यंत तयार असायचे. माणसं का जवळ राहतात की त्यांच्याजवळ गुण पण लागतात. तसे गुण संजूकडे होते. माणसं जोडायचे गुण होते. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांनी एकदा जर हे केलं तर तो मारुतीसारखा होता. तो काकाला रामासारखा मानायचा. त्याची छाती पाडली तरी काका दिसणार. अशा पद्धतीने तो शेवटच्या क्षणापर्यंत राहिला. आजही तुम्ही घरी जा त्याच्या घरी काकांचे फोटो दररोज पूजा केल्याशिवाय राहत नाही. हे प्रेम इतरांना नाही. संजू हा संजू. सरांनी सांगितलं, बऱ्याच गोष्टी सांगितलं, मी त्याची पुनरावृत्ती करत नाही, परंतु खरंच वाटत नाही मला. 10-12 दिवस आजारी होता. आम्ही दररोज चौकशी करायचो. आला तो डायरेक्ट 1.5 होऊन आला. परमेश्वर जसं टीव्हीत तसं राहावं लागतं. परमेश्वर ती आज्ञा करेन ते करावं लागते. परमेश्वरांनी संजूला आज्ञा केली, संजूला जावं लागलं. परंतु या आठवणी पाठीमागे राहिल्या. आज त्याचा मुलगा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या टर्मेत आहे.
त्याला खऱ्या अर्थाने आधाराची गरज आहे. आम्ही तर आहे शेजारी, परंतु तो सुद्धा मुलगा इतका चांगला आहे ना, फार चांगला आहे. त्याची बहीण ही पुण्यात असते, ती पण व्यवस्थित आहे. काकू आता थकलेत. हे दुःख सावरण्याची ताकद खरं म्हणजे परमेश्वरांनी त्यांना द्यावी. दररोज आणवाणी गेले कित्येक वर्ष मी पाहतो, कित्येक वर्ष दररोज आणवाणी त्या दररोज सोपन काकाला बरोबर जाणार, दररोज आणवाणी जाणार. 5 वाजता निघणार, 7 वाजता येणार. अशा पद्धतीने करून सुद्धा आज त्यांच्या दुःखाला पारावत नाही. ज्या वेळेला आपल्या अगोदर पुत्र जावं, आपल्या अगोदर आपलं संतान जावं, त्याच्यासारखं दुःख नाही मित्रांनो, त्याच्यासारखं दुःख नाही. आणि ते आज काकूला बघायला लागते. परत परमेश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. जे असेल ते प्रमाण मांडून घ्यावं लागतं. संजूच्या उर्वरित आत्म्याला मी खरोखर माझ्या कुटुंबाच्या वतीने परमेश्वराला प्रार्थना करतो की परमेश्वरा त्याच्या आत्म्याला शांती देऊ, त्याचा आत्मा परमात्म्यात विलीन व्हावा, हीच मी प्रार्थना करून थांबतो. हरिओम. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, संस्थापक सदस्य, त्याचप्रमाणे पुरंदर नागरिक सहकारी पतसंस्था असेल, सोपान काका सहकारी बँक असेल, शरद कृषी विकास प्रतिष्ठान असेल, कन्हैया मित्र मंडळ असेल, मीरबाजी पासरीकर व्यायामशाळा असेल, अशा मला वाटते कैलासवासी जगताला सुरू केलेल्या प्रत्येक संस्थेचा पायाचा दगड असणारे भाऊ आज त्या ठिकाणी आपल्यामध्ये नाही गेले. अनेक व्यक्तींनी भाऊंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्या ठिकाणी बोलून दाखवले. खरं म्हणजे जाधव सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की सेकंड इयर आणि थर्ड इयरचे बीकॉमचे एकत्र 24 पेपर दिले. प्रत्येक काम जे भाऊंचं असायचं ते एक्स्ट्रीम लेवलपर्यंत असायचं. मला आठवतं जे काही ठरवायचे म्हणजे आपण म्हणतो ना स्वतःवरचे प्रयोग, तसे ते प्रयोग भाऊ स्वतःवरती अनेक वेळा करायचे. मला आठवतं की 5-6 वर्षांपूर्वी आप्पा गेले आणि अचानकपणे स्वतःचं वजन त्यांनी कंट्रोलमध्ये आणून दाखवलं होतं. नंतर त्या काळामध्ये 2 वर्षानंतर वजन वाढून परत कंट्रोलमध्ये आणून दाखवलं होतं. हे स्वतःवरचेही प्रयोग, कामावरचेही प्रयोग हे अतिशय नेहमी त्या ठिकाणी भाऊंचा असायचं. मगाशी कोणीतरी उल्लेख केला, मला वाटतंय प्रॉम्प्टर म्हणून. खरं म्हणजे प्रॉम्प्टर म्हणण्यापेक्षा ज्या गोष्टी आणि जो योग्य सल्ला त्या ठिकाणी दिला पाहिजे ते नेहमी देण्याचं काम, आणि एक अभ्यासू वृत्तीने एखादी गोष्ट का केली पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आपल्याजवळ आहेत, आपण कुठला निर्णय घेतला पाहिजे, तो निर्णय घेताना कुठल्या निर्णयामुळे काय प्रतिक्रिया उमटतील, ह्या सगळ्याचा अभ्यास करायची सवय भाऊंना त्या ठिकाणी होती. रोज मला आठवतं की मागे मी एक 3-4 महिन्यांपूर्वी भाऊंच्याकडे घरी गेलो होतो. रात्री आम्ही 1:30 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो. बापूचे जे साक्षीदार आहेत सगळ्या डायरी लिहिलेल्या त्या अपटुडेट. प्रत्येक रोजनिशी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे रोजनिशी लिहायची सवय होती. रोजची डायरी जाधव सर तुमच्याप्रमाणे त्यांना लिहायची सवय होती. मग त्याच्यात खर्च असेल, काम असेल, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये असायचा. बाबाराजांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे चळवळीतलं कार्यकर्ता, काँग्रेसबद्दल पक्षाबद्दल आगाढ प्रेम असणारा कार्यकर्ता, आणि नुसती चळवळीतलं कार्यकर्ता नाही, समाजामध्ये समाज माणसामध्ये जी नवीन मुलं आहेत, समाजामध्ये चांगली कामे करणारी व्यक्ती आहेत, त्यांना जोडायचंही काम. म्हणजे आदरणीय कैलासवासी काकांच्या बरोबर अनेक व्यक्तिमत्वांना जोडण्याचं काम
आणि त्या माळेमध्ये हे मोती ओवण्याचं काम आदरणीय भाऊंनी त्या ठिकाणी केलं. मला आठवतंय 1997ला पहिल्यांदा मी संत सोपानकाका सहकारी बँकेची सुरुवात झाली. मी चीफ प्रमोटर होतो आणि प्राध्यापक जाधव सर डेप्युटी चीफ प्रमोटर होते. ती मीटिंगला भाऊ त्या ठिकाणी डायरेक्टर म्हणून होते आणि ती मीटिंग झाल्यानंतर पहिलीच मीटिंग होती बोर्डाची. म्हणजे त्याच्या अगोदर कुठलाही अनुभव मला त्या ठिकाणी अध्यक्षपदाचा नव्हता आणि त्या मीटिंगला काका हजर नव्हते. आम्हीच मीटिंग घेतली. ती मीटिंग झाल्यानंतर जवळपास 4-4.5 तास भाऊंनी मला सांगितलं की काय बोलायचं, नुसतं ऐकून घ्यायचं, त्या ठिकाणी बोलायचं नाही, सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला जे वाटतं ते म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं की मॅनेजमेंट कशी करावी. मगाशी कोणीतरी म्हटलं म्हणजे मला वाटतं की PhD भाऊ त्या ठिकाणी होती, तर अनुभवाची PhD खूप मोठी होती. कामकाजामध्ये मॅनेजमेंट कसं करायचं, कशा प्रकारे बोलायचं, पब्लिकमध्ये काय बोलायचं, लोकांच्या मध्ये कसं बोलायचं, लोकांना भावेल असं कशा प्रकारे वागायचं, लोक कशी जोडायची, ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा जो अनुभव होता तो खूप मोठा होता. खरं म्हणजे आमच्या परिवाराचं आणि भाऊंचं एक वेगळं नातं होतं. म्हणजे आम्हाला कधी असं वाटलंच नाही की संजय भाऊ हे संजय भाऊच आमच्यासाठी होते, ते जाळींद्रे कधीच नव्हते. हे काकांची सावली असल्यासारखे भाऊ त्या ठिकाणी होते. तो काँग्रेस पक्षाचं राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, घरचं वैयक्तिक काम असू द्या, आम्हा परिवाराचं एखादं कुटुंबाचं असू द्या, की मला असा प्रसंगच आठवत नाही. म्हणजे ज्यावेळेसपासून मला समजायला लागलं त्या समजण्यापासून भाऊ हे कुठलंही सुखदुःख असं परिवारातलं, कुटुंबातलं किंवा कुठलाही कार्यक्रम असं काकांचा भाऊ तिथं नाही येत असं कधीच व्हायचं नाही. आणि कधीच असं झालं नाही की भाऊ तिथल्या कुठल्या तरी फोटोमध्ये, म्हणजे त्या फोटोमध्ये सुद्धा कधी नसायचे. फोटो खाली ते म्हणायचे माझं काम आहे फक्त त्या फ्रेमला तयार करायचं, फ्रेममध्ये यायचं माझं काम नाही. आज मगाशी मला वाटतं संजय रावांनी उल्लेख केला त्या जगताबाईच्या तिथे त्यांनी जी उमेदवारी, तर जे काकांनी सांगितलंय तो आदेश शिरसंवाद मारायची भावना त्या ठिकाणी एवढी परिस्थिती, गावाची परिस्थिती त्यावेळेस अवघड होती. म्हणजे त्या असणारे एकूण वातावरण किंवा काय, आता ह्या सगळ्या गोष्टी तर खरं म्हणजे अनुभव आहे. किती बोललं भाऊंच्याबद्दल तरी खरं म्हणजे कमी आहे. आज परिवारातलंच एक कुटुंबातलं सदस्य त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी हे केलं आहे. अनेक अनुभव भाऊंचे सांगण्यासारखे. ज्यावेळी जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद मला मिळालं, एक छोटासा अनुभव भाऊंनी मला सांगितलं होतं. काय व्हायचं की बरेच वेळा उत्स्फूर्तपणे त्या वयामध्ये आपण बोलून जायचं. भाऊंनी मला त्या ठिकाणी शंकरराव भाऊंचा उल्लेख सांगितलं की म्हटले भाऊ शंकरराव भाऊ यायचे, आम्ही सगळेजण बसायचो. भाऊ अनेक प्रसंगी काकांच्या बरोबर, शंकरराव भाऊंच्या बरोबर जिल्ह्याच्या मिटिंगला, राज्याच्या मिटिंगला त्या ठिकाणी असायचे. ते म्हणायचे अनेक लोक येतात, आपण ज्यावेळेस बसायचं असतं भाऊ काय करायचे, शंकरराव भाऊ तंबाखू द्या म्हणायचे, तंबाखू घ्यायचे, तंबाखू टाकायचे. 4 तास चर्चा चालायची, 4 तास चर्चा चालायची. परंतु शंकरराव भाऊ 4 तासानंतर उठायचे, थुंकायचे, सगळ्यांशी बोलायचे. ज्या ज्या लोकांनी प्रतिकात्मक प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली त्यांना म्हणायचे आपण बोलेल, त्यांच्याशी वैयक्तिक बोलायचं. म्हणजे थोडक्यात मला हे का अनुभव सांगायचा की कसं वागलं पाहिजे समाजामध्ये. एखादं पद मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, आपल्या पक्षासाठी काय केलं पाहिजे, आपल्या संस्थेसाठी काय केलं पाहिजे, संस्थेच्या मीटिंगमध्ये कामकाज करत असताना कसं केलं पाहिजे, कार्यक्रम एखादा झाल्यानंतर कार्यक्रम चांगला झाला हे भाऊ कधी सांगायचे नाही, कार्यक्रमातल्या त्रुटी आहेत ना हे सांगायचं काम भाऊ त्या ठिकाणी करायचे. काय सुधारलं पाहिजे, ते कार्यक्रमाला कोण उपस्थित होते ते कधी सांगायचे नाही, कोण कोण अनुपस्थित होतं आणि ते आपण शोधलं पाहिजे हे सांगायचं काम भाऊ त्या ठिकाणी नेहमी करायचे. म्हणजे खऱ्या अर्थाने मी असं सांगेन की एक सामाजिक उंची कैलासवासी काकांची असेल किंवा आमची सर्वांचीच असेल, ही वाढवण्याचं काम, राजकीय उंची वाढवण्याचं काम कैलासवासी काकांनी सुरू केलेल्या, भाऊंनी एकत्रितपणे आपण सर्वांनी सुरू केलेल्या सहकारी संस्था एका वेगळ्या उंचीला आणि एका वेगळ्या शिस्तीला नेण्याचं काम, या सर्व शिस्तीमध्ये, या सर्व कामकाजामध्ये
भाऊंसारखा एक ऑडिटर आज आपल्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे नाही आहे. कारण जे गोष्ट असं कधीच नसायचं. आज जरी बँकेचे सल्लागार भाऊ त्या ठिकाणी होते तरी प्रत्येक मिटिंगमध्ये काय झालंय ना हे मिटिंगमधून बाहेर यायच्या अगोदर ना भाऊंच्याकडे त्या ठिकाणी डिटेल असत आणि त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे कुणाच्या बद्दल काय आणि खूप छोट्या शब्दांमध्ये सांगायचे ते आणि पटेल अशा पद्धतीने. आणि कधीही ना निर्णय असा नसायचा. मगाशी विठ्ठलाबांनी सांगितलं सभापती त्यांचा निर्णय असा नसायचा की ते नेहमी सांगायचे हे केल्याने असं होईल, हे केल्याने असं होईल, हे केल्याने असं होईल, तुम्ही ऑप्शन निवडा. परंतु त्याचं ॲनालिसिस करायचं अभ्यास खूप प्रचंड होता. बाबा राजेंनी मला जसं सांगितलं की आप्पासाहेब राणे कैलासवासी आणि भाऊंचा जो अभ्यास होता हा राजकारणातल्या कुठल्याही ह्याचं तर केवळ राजकारणातलं नव्हतं. मला आठवतंय बूथवाईज मतदान भाऊंना तोंडपाठ असायचं. 1980च्या बूथचं, काकांच्या 95च्या निवडणुकीचं, 99च्या निवडणुकीत. तर ह्या सगळ्या गोष्टीचं आणि हे केवळ राजकारणामध्ये नव्हतं, संस्थात्मक बाबींमध्ये सुद्धा तेवढीच त्या आकडेवारी त्यांची परफेक्ट असायची. त्यांचं समाज माणसातलं प्रतिबिंबित म्हणजे ते जे बोलायचे म्हणजे मागाशी जगताप सर जे म्हटले त्या ठिकाणी की बोलायचे, विचारायचे कसं चाललंय, किंवा आपले शिक्षणशास्त्राचे प्राध्यापक म्हटले या ठिकाणी की भाऊ आजही बोलवतात तर विचारतात संस्थेत काय चाललंय, शिक्षण संस्था कशी, म्हणजे त्यांना सवय होती की ॲनालिसिस करायचं आणि नुसतं ॲनालिसिस करायचं नाही तर त्याचा एक रिपोर्ट तयार करून त्या ॲनालिसिसवरती काय उत्तर आहे म्हणजे कसं ते सुधारलं पाहिजे, कसं ते वाढवलं पाहिजे, कशा प्रकारे एखादी गोष्ट चुकली तर ती दुरुस्त केली पाहिजे, अशा प्रकारचं एक खरं म्हणजे खऱ्या अर्थाने एक चांगला मार्गदर्शक मोठे बंधू म्हणून निश्चितपणे ती पोकळी भाऊंच्याबद्दल आम्हा सर्वांच्या मध्ये राहणार आहे. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक वर्ग अनेक या ठिकाणी उपस्थित आहेत. संत सोपारगावकर सहकारी बँक असेल, आदरणीय प्रदीपांनी सांगितलं की काँग्रेस पक्षावरती निष्ठा ही अतिशय प्रगल्भ होती. मला आठवतंय इंदिराजींचा 2017-18 मध्ये त्या ठिकाणी केवळ शताब्दी वर्ष होते. संपूर्ण जिल्हाभर आणि त्या ठिकाणी इंदिराजींचं काय कार्यकर्तृत्व होतं त्यांनी केलेलं 1965 पासून 1984 पर्यंत त्यांचं राजकीय कारकिर्द ह्याचं सगळ्याचं आणि जे काही बोलायचं होतं ना ते सगळं भाऊंनी मला तयार करून दिलं होतं. आणि त्याची वाहवा एवढी झाली तर की त्या ज्या ज्या गोष्टी मी बोलल्या होत्या त्या गोष्टी त्यावेळेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब होते. त्यांनी त्या सगळ्या नोट्स इंदिराजींच्या आणि जयकर पुपूल म्हणून मला वाटतं जयकर पुपूलच ना त्या इंदिराजींच्यावरचं पुस्तक होतं. ते पुस्तक मला भाऊंनी दिलं होतं त्यावेळेस ते वाचायला की काय इंदिराजी जर त्यांची जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतो तर त्या काय होत्या आणि त्याचे नोट्स काढून दिले होते. आजही ते पुस्तक माझ्याकडे आहे, त्याला मार्क करून दिलं होतं काय 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 गोष्टी आणीबाणी काय होती, कशासाठी लादली गेली, का मागे घेतली गेली, त्यानंतर काय झालं, त्याचे ॲनालिसिस काय, त्याचं रिफ्लेक्शन काय झालं, काँग्रेस कसं स्प्लिट झालं. मग काँग्रेस म्हणजे एखाद्या गोष्टीच्या तळापर्यंत जायचं एक्स्ट्रीम माणूस होतं भाऊ. म्हणजे एका उंचीपर्यंत जायचं, ती स्वतःच्या तब्येतीपासून राजकारणापासून समाजकारणापासून शिक्षण संस्थांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा प्रगल्भ अभ्यास करायचा, त्याचं ॲनालिसिस करायचं आणि ते त्या हातामध्ये ठेवायचा जो निर्णय घेणार. हा अनुभव खरोखरच खूप वेगळा होता. आज भाऊ आपल्यामध्ये नाही आहेत. निश्चितपणे त्यांची जी पोकळी आहे खूप मोठी हानी आपल्या सर्वच संस्थांची आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी झालेली आहे. मी कितीही बोललो भाऊच्याबद्दल तरी ते कमीच राहणार आहे. परंतु निश्चितपणे सौरभ असेल, भाऊचे सर्व परिवारातले सदस्य असतील, त्यांची कन्या असेल, या सगळ्यांचा म्हणजे आम्हा सर्वांना त्या ठिकाणी ते दुःख आहे. निश्चितपणे आज परिवाराची आज संपूर्ण जबाबदारी ही तुम्हा आम्हा सर्वांची त्या ठिकाणी आहे. सौरभ ही अतिशय हुशार मुलगा त्या ठिकाणी आहे, परंतु भाऊंची जागा पोकळीची भरून काढणं म्हणजे जशी कैलासवासी काकांची पोकळी भरून काढणं अवघड आहे, तशीच निश्चितपणे भाऊंची पोकळी त्या ठिकाणी भरून काढणं खूप अवघड गोष्ट त्या ठिकाणी आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की असा माणूस होणे नाही, कारण त्याच्या व्यक्तिमत्वाकडे जाऊन कधीच म्हणजे त्यांना बघितलं तर कोणीच काही म्हणणार नाही. मगाशी आपले महेश राऊत म्हटले की एखाद्या गोष्टीला बसलं 10 ते 5
एखादी गोष्ट हातात घेतल्यावरती त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय ती कधी बाजूला ठेवत नव्हते. पेपरच्या जाहिरातीपासून म्हणजे मला वाटतं त्यांच्यासारखा पेपर आजपर्यंत मी बघितलं नाही कोणी वाचताना. तो पेपर घेतला, त्या पेपरच्या सगळं वाचून त्याच्या जाहिरातीपासून प्रत्येक गोष्ट वाचायची, त्याच्यात असलेलं शब्द कोण असलं तर ते शब्द कोण सोडवायची पण सवय भाऊ. त्याच्याशिवाय तो पेपर बाजूला ठेवणार नाही. म्हणजे कुठली गोष्ट एखादं काम हातामध्ये घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय ते हातात त्या बाजूला करायचं नाही असा स्वभाव असणारे भाऊ आज आपल्यामध्ये नाही आहेत. मी आपल्या सर्वांच्याच वतीने, सर्व संस्थांच्या वतीने, आपल्या सर्व परिवाराच्या वतीने भाऊंना आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र आत्म्याची शांती लाभो ही परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो. आणि निश्चितपणे एक मागच्या 30-40 वर्षामध्ये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती वैयक्तिक जीवनात असेल, राजकारणात असेल, समाजकारणात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, बँकिंगमध्ये असेल, मॅनेजमेंटमध्ये असेल, अनेक मार्गदर्शक गोष्टी भाऊंच्याकडून मला त्या ठिकाणी शिकायला मिळाल्या. आज जे काही माझ्या व्यक्तिमत्वामध्ये काही चांगले गुण त्या ठिकाणी आज निश्चितपणे त्याच्यामध्ये भाऊंचं योगदान, त्यांचं मार्गदर्शन हे खूप मोठं त्या ठिकाणी आहे. अशा भाऊंना मी विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जर कोणी अजून त्या ठिकाणी भावना व्यक्त करणार नाही, शेवटी पसायला तर या ठिकाणी अर्थात हा अंतिम टप्पा आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा भाऊंना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करत आजची ही जी सर्वपक्षीय शोकसभा आहे. कौन कहता है की वो जुदा हो गए, वो तो बस खुदा के खुदा हो गए. काही माणसं असतात पण देवासारखी बनून आपल्या सभोवताली राहतात. निष्ठेची, प्रेमाची, विश्वासाची, अभ्यासाची प्रेरणा त्यांच्याकडून घेत पुन्हा एकदा भाऊंना सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो आणि आजची ही शोकसभा संपली करतो. पसायदानासाठी मी विनंती करतो. लग्न झालं त्या ठिकाणी सगळ्या लग्नाचा खर्च आणि 100 रुपयाचा आहे माझ्या संजयच्या आईने म्हणजे काकूंनी दिलता आणि माझ्या काकांनी मला आज MA BEd पर्यंत पोचवलं. त्या दोन्ही व्यक्तींसाठी फक्त एक वाक्य म्हणावं असं वाटतं ते म्हणते आणि मग पसायदान घेते. अशी पाखरे ती आणिक स्मृती ठेवणी जाती, अशी पाखरे ती 2 दिसांची रंगत संगत, 2 दिसांची नाती, अशी पाखरे ती. धन्यवाद. आपण सगळ्यांनी पादत्राणे बाजूला घ्या, हात जोडा आणि आपल्या संजयजी जायंद्रे भाऊंच्या संदर्भात आपण पसायदानाने आज सांगता करतोय. आता विश्वात्मके देवे एनी वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मत द्यावे पसाय दान हे. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांची लतो ते लाओ, प्राणी जात वर्ष सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मान निराळी, अन्वर्थ भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे हर्णव, पियुषांचे चंद्रमेचे अलांछन, मातंड देता बरीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजितो आणि पुरुकी, अखंडित आणि ग्रंथोपजीविले, विशेष लोकिले, दृष्टादृष्ट विजय ओवाळे ते, एत म्हणे श्री विश्वेश्वराव, आओ इन दान बसाव, एने बरे ज्ञान देव सुखिया झाला, एने बरे ज्ञान देव सुखिया झाला, एने बरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम
शांती शांती शांती.